सांगलीत 100 फुटी रोड पाकिजा मस्जिद येथे कंपाऊंड घालण्यावरून झालेल्या भांडणात मुल्ला कुटुंबियाने कुदळे कुटुंबांना जातीवाचक शिवीगाळ केली, तर लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडाने हल्ला करीत खुनाचा प्रयत्न केला। यामध्ये दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी जगदीश बाळासाहेब कुदळे वय 32 यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून मुल्ला कुटुंबातील 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रफीक हशम मुल्ला, सलीम रफीक मुल्ला, यासिन रफीक मुल्ला, समीर रफीक मुल्ला, सईद रफीक मुल्ला, सईदा रफीक मुल्ला, हिना यासिन मुल्ला, शारमीन सलीम मुल्ला, समीर याची पत्नी नाव माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। फिर्यादी आणि संशयित आरोपी दोघे एकमेकांच्या शेजारी 100 फुटी रोड पाकिजा मस्जिदच्या समोर कुदळे प्लॉट सांगली येथे राहण्यास आहेत। 17 मार्च रोजी रविवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे भाऊ आणि कामगार असे घराच्या समोर पत्र्याचे कंपाऊंड घालत असताना त्यास विरोध म्हणून संशयित आरोपी मुल्ला यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून सर्वांनी मिळून हातामध्ये लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडे घेऊन फिर्यादीचा भाऊ शुभम यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने संशयित आरोपी सलीम मुल्ला याने लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच संशयित आरोपी यासिन मुल्ला याने फिर्यादीच्या डोक्यात दगड फेकून मारून त्यांना जखमी केले आणि जमावातील इतर सर्वांनी त्यांच्या हातातील दगडे फेकून मारली आहे। म्हणून या प्रकरणी फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मुल्ला कुटुंबातील 9 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।